आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एनडीटीव्ही मराठीमध्ये। मतदानाची वेळ संपली आणि सगळ्यांचं लक्ष लागलंय त्या आकड्यांकडे। अंदाज काय सांगतायत, पोल्स काय आहेत, अगदी काही वेळामध्ये पाहणार आहोत। कारण राज्यामधल्या 288 विधानसभा मतदारसंघांसाठीचं मतदान पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती निकालाची। आज झालेलं मतदान आणि गेले महिनाभर सुरू असलेला प्रचार यावर आधारित अनेक भाकितं वर्तवली जात आहेत। पोल्स आपल्याकडे काही क्षणांमध्ये असणार आहेत। वेगवेगळ्या पोल्सनुसार राज्यामध्ये कोणकोणत्या पक्षांना किती जागा मिळू शकतात, राज्यामध्ये सरकार कुणाचं येऊ शकतं, या सगळ्याचे अंदाज आता हळूहळू समोर यायला सुरुवात झालेली आहे। अनेक एक्झिट पोल्सचे आकडेही समोर यायला सुरुवात झालेली आहे। मतदारांनी मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर काय कल नोंदवलाय यावरून हे अंदाज वर्तवले जात आहेत। महाराष्ट्रामधल्या 288 विधानसभा मतदारसंघांसाठीचे आकडे नेमके काय सांगतायत हे बघूयात। राजकीय विश्लेषकांचा एक्झिट पोल आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहणार आहोत आणि यावर राजकीय चर्चाही होणार आहे। विश्लेषकही चर्चेमध्ये माझ्या समोर गेस्टचं पॅनल आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं विद्याताई चव्हाण आपल्या सोबत आहेत। विद्याताई, खूप खूप स्वागत। काँग्रेसच्या वतीनं सचिन सावंत आपल्या सोबत आहेत। सचिनजी, खूप दिवसांनी एनडीटीव्हीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत। राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्या सोबत आहेत, सर स्वागत। आणि ठाणे वैभवचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आपल्या सोबत आहेत। मिलिंदजी, आपलंही स्वागत। राज्यसभेचे माजी खासदार आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे आपल्या सोबत आहेत। विनय सर, खूप खूप स्वागत स्टुडिओमध्ये। सगळ्यांच्या पोलला आपण सुरुवात करणार आहोत, पण दोन गेस्ट आहेत जे आपल्याकडे दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडले गेलेले आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे आपल्या सोबत आहेत, पुण्याहून आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। नीलमताई, खूप खूप स्वागत। नमस्कार नमस्कार। आणि राजकीय विश्लेषक प्रकाश पवार सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेत। प्रकाश पवार सर, खूप खूप स्वागत। आणि यानंतर एक महत्त्वाचा पोल, आता जे विश्लेषक माझ्या समोर बसलेले आहेत त्यांनी काही आकडेवारी आपल्या समोर दिलेली आहे, त्यांचे अंदाज काय आहेत हे बघायचे आहेत। राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांचा पोल काय सांगतो बघूयात। अभय देशपांडे सरांनी जो पोल आपल्याकडे दिलाय त्यानुसार भाजपला 76 ते 82 जागा मिळू शकतात, शिवसेनेला 38 ते 42 जागा मिळू शकतात, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला 22 ते 25 जागा मिळू शकतात आणि मनसेला 2 जागा मिळू शकतात। काँग्रेसला 55 ते 61 जागा मिळू शकतात, शिवसेनेला 29 ते 32 जागा मिळू शकतात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला 36 ते 40 जागा मिळू शकतात आणि इतर पक्षांना 16 ते 18 जागा मिळू शकतात। या आकड्यांविषयीचं पहिलं विश्लेषण अर्थातच ज्यांनी हे आकडे आपल्यापर्यंत दिलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात। अभय सर, थोडंसं थांबवते मी कारण माझ्याकडे टॅली आत्ता आलेली आहे। महायुतीला 139 ते 148, महाविकास आघाडीला 128 ते 136 आणि इतरांना 16 ते 18। याचा अर्थ महायुतीला एज दिसतोय तुमच्या पोलमध्ये। ज्या पद्धतीने यावर्षीची निवडणूक कुठं धाडस लागतं आणि ते धाडस मी करायचं ठरवलंय, कारण गुळगुळीत बोलण्यापेक्षा आपली जी मत आहेत ती स्पष्टपणे मांडली पाहिजेत। आता हे आकडे कशाच्या आधारावर काढले तर मला वाटतं मागच्या निवडणुकीमध्ये साधारणतः मिळालेली मतं, त्या मतदारसंघामधले उमेदवार, लोकसभा निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघातल्या असेंब्ली सेगमेंटमधल्या लोकांनी केलेलं मतदान, तेव्हाचे मुद्दे, मागच्या 4 महिन्यात, शेवटच्या 4 महिन्यात सरकारने घेतलेले निर्णय, त्याचे परिणाम, मधल्या काळात निर्माण झालेले विविध मुद्दे जे सरकारच्या विरोधातही जाणारे होते, या सगळ्यांचा एक साधारणतः एक आढावा घेऊन या आकड्यांपर्यंत मी पोहोचलोय। जनता कुठपर्यंत पोहोचली आहे हे आपल्याला 23 तारखेला कळेल, पण साधारणतः ही परिस्थिती राहील असं दिसतंय। एक स्पष्ट आहे की एकूण निवडणूक ही अतिशय चुरशीची झालेली आहे। म्हणजे साधारणतः आपण लोकसभेचा अंदाज घेतला तर 126-27 मतदारसंघांमध्ये भाजपा महायुती आघाडीवर होती,
तर 158 मध्ये साधारण 156च्या आसपास महाविकास आघाडीवर होती. तर या सेगमेंटचा जर विचार केला तर एक साधारणतः एक 20-25 जागांचा जरी स्विंग झाला थोडा तर चित्र थोडं बदलू शकतं. खरंय. आणि ते सगळं गृहीतकांवर आधारलेले हे आकडे आहेत. हा एक्झिट पोल आहे आपल्या म्हणजे आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून घेतलेल्या माहितीचा. एक्झॅक्ट पोलची प्रतीक्षा करूया, त्याच्यात किती तफावत निघते. मोठमोठ्या सर्वे ज्या कंपन्या आहेत त्यांचे एक्झिट पोल किती अचूक आले होते हे आपण बघितले लोकसभेच्या वेळेला. म्हणूनच तुमचं पहिलं वाक्य की धाडस करावं लागतं. त्याच्यामुळे निश्चितपणे पण एक साधारणतः असा कल दिसतोय. बघूया असाच कल येतो की. बरोबर. आणि फार मोठा फरक नाहीये तुमच्या आकड्यांमध्ये. म्हणजे जरा जरी 10-15 सीट्स इकडे तिकडे झाल्या तरी सत्ता स्थापनेची गणितं बदलू शकतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे चुरस आहे. अन्य हा आकडा जो आहे तो महत्वाचा ठरणार. पिक्चर मध्ये येणार का, त्यांना काही त्याच्यामध्ये भूमिका बजावण्याची संधी मिळणार का, आणि ते नेमके कोणत्या बाजूलाही उभे राहणार, ह्याही गोष्टी पुढच्या सत्ता स्थापनेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणार. मिलिंद सरांनी पण त्यांचे आकडे दिलेले आहेत. मिलिंद सरांचे आकडे काय आहेत ते बघूयात, मग त्यांच्याकडनं एक्सप्लेनेशन जाणून घेऊयात. मिलिंद सरांचे आकडे, मिलिंद सरांचा पोल. मिलिंद बल्लाळ यांनी दिलेल्या आकड्यांनुसार भाजपला 75 ते 82 जागा मिळू शकतात. शिवसेना एकनाथ शिंदे यांना 35 ते 40 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना 15 ते 18 जागा. अभय सरांच्या तुलनेमध्ये या जागा काहीशा कमी होताना दिसत आहेत, तर मनसेच्या वाढताना दिसत आहेत. मनसेला 5 ते 8 जागा मिलिंद बल्लाळ यांच्या पोलनुसार. काँग्रेसचा महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेसला 60 ते 70 जागा मिळू शकतात. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 35 ते 40 जागा मिळू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला 30 ते 35 जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांना 12 ते 15 जागा मिळू शकतात. महायुती आणि महाविकास आघाडीची टोटल काय सांगते. महायुतीला 125 ते 135 जागा मिळू शकतात आणि महाविकास आघाडीला 130 ते 135 जागा मिळू शकतात. इतर पक्षांना 12 ते 15 जागा मिळू शकतात. अभय सरांच्या पोलमध्ये जिथे महायुतीला एज दिसत होता तिथे इथे मात्र महाविकास आघाडीला थोडासा एज दिसतोय. मिलिंद सर, याची कारणं? ह्याची अनेक कारणं आहेत. अर्थात जसं अभय म्हणाला तीच बरीचशी कॉमन कारणं आहेत. परंतु त्यातलं एक सर्वात महत्वाचं कारण असं आहे की जी लोकसभेची निवडणूक झाली ती आपण जर बेस पकडलं तर महाविकास आघाडी आणि महायुती यांना साधारणपणे समसमान मतं मिळाली होती. म्हणजे एका ग्राउंड लेवलवर ते लोक आलेले होते. त्यानंतर त्या निवडणुकीनंतर झालेली हरियाणाची निवडणूक असेल किंवा मग आपल्याकडे प्रचाराच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी सुरू झाल्या, तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करताना आपण ही आकडेवारी केलेली आहे. आता त्यातला सर्वात महत्वाचा भाग असा आहे की 132 ठिकाणी तुमची बंडखोरी झालेली आहे. त्यानंतर 10 ठिकाणी तुमच्या मैत्रीपूर्ण लढती आहेत. तर ह्याचा विचार जर केला तर डेफिनेटली महायुतीपेक्षा थोडस महाआघाडीला आत्ता दिसतंय, परंतु हार्डली तो एज, त्याला एजही म्हणता येणार नाही, इतपत ती कमी एज आहे. परंतु ती जर एज त्यांना मिळाली आणि ती तर वाढवू शकले, आणि मला असं वाटतं की साधारणपणे एक 2.5 ते 3% स्विंग जर त्यांना मिळाला तर त्या पद्धतीने त्यांची हे वाढू शकतात, मतं वाढू शकतात. परंतु 127 महायुतीला मिळाली होती, 153 लीड मिळाला होता महाआघाडीला लोकसभेचा. आणि तेच जर गणित आपण पुढे मांडत गेलो तर मला असं वाटतं की डेफिनेटली ह्यांना एज आहे, महाआघाडीला आहे. परंतु ते एज एवढंही नाही की त्याच्यातनं सत्तेचं स्थापना होईल. आणि नाही ते सत्ता स्थापनाच्या वेळेला आणखीन पोल आपल्याला माहित नाही काय होईल ते. परंतु ओव्हरऑल मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं जे वातावरण आहे त्याच्यात एक गोष्ट स्पष्ट होते की जरी महाविकास आघाडी असली, महायुती असली, तरी देखील घटक पक्षांमधले अंतर्गत संबंध जे आहेत ते फार महत्वाचे आहेत. म्हणजे सगळीकडे सगळं चांगलं असं नाहीये, एकमेकांच्या विरुद्ध सुद्धा उभे आहेत. मला असं वाटतं की शिवसेने म्हणजे अजितदादांचे सुद्धा उभे आहेत ह्यांच्या विरुद्ध, भाजपच्या विरुद्ध आहेत, भाजप शिवसेना पण आहे. अशा अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात. काही ठिकाणी मनसेला तुम्ही पाठिंबा दिलेला आहे, काही ठिकाणी छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे ही सगळी गणितं जर आपण लक्षात घेतली तर मला असं वाटतं की कुठेतरी
हा जो एक इनविजिबल काही गोष्टी आहेत ज्या आकडेवारीतनं कधीच दिसणार नाहीत, परंतु त्या ग्राउंड लेवलला मला असं वाटतं की कार्यकर्त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या वर्तनात, त्यांच्या सहभागात मला असं वाटतं काही लोक अलिप्त पण राहिलेले होते या निवडणुकीत. ठाण्याची मी उदाहरणं देऊ शकतो. मला असं वाटतं एकनाथ शिंदेना तर शेवटपर्यंत काही ठिकाणी प्रयत्न करावा लागला. ठाण्यामध्ये 18 मतदारसंघांमध्ये साधारणपणे 5-6 मतदारसंघ असे होते. नाही, आणि ते खरं आहे. तुम्ही 2-3 जी कारणं सांगितलीत की बंडखोरी आहे, त्याच्यानंतर त्याच्यामुळं होणारं वोट ट्रान्सफर नेमकं कसं होणार आहे, किंवा ती नसती तरी पण होणारं एकमेक, कारण नॅचरल अलायन्सेस सगळ्या नाही आहेत. त्यामुळे या सगळ्या नेमका मुद्द्यांचा काय परिणाम होणार तो या आकड्यांमध्ये दिसेल. आणि म्हणून ही काटेकी टक्कर. प्रकाश पवार, राजकीय विश्लेषक, राजकीय अभ्यासक, यांनीही आपले आकडे आपल्यापर्यंत दिलेले आहेत. त्यांचा पोल काय सांगतो? प्रकाश पवार सरांनी जे आकडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये रेंज नाहीये, त्यांनी थेट आकडे दिलेले आहेत. भाजपला 75 जागा मिळू शकतात, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 30 जागा मिळू शकतात, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला 20 जागा मिळू शकतात, मनसेला एखाद्या जागेवर कदाचित यश मिळू शकतं. मनसेला फार कमी जागा देत आहेत प्रकाश पवार सर. काँग्रेसला साधारण 50, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला साधारण 45, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला सुद्धा जवळपास 45 आणि इतर पक्षांना 20 ते 22 जागा मिळू शकतात. प्रकाश पवार यांच्या मते यातल्या 10-10 जागा दोन्हीकडे वाटल्या जाऊ शकतात इतरांच्या मधल्या. महायुतीला ते 125 जागा देत आहेत, तर महाविकास आघाडीला 140 जागांची मजल मारता येईल. दोघांपैकी कुणालाही बहुमताचा आकडा गाठता येत नाहीये, त्यामुळे इतर पक्षांवर मदार राहील असं दिसतंय. त्यामुळे 20 ते 22 जागा इतर पक्षांना ज्या मिळत आहेत त्या कुणाला किती जातात त्यावर सत्तेचं गणित अवलंबून असेल असं प्रकाश पवार सरांचाही हा पोल सांगतो. प्रकाश पवार सरांकडूनच याबाबत अधिक जाणून घेऊयात. पवार सर, हे आकडेवारी काढलेली कुठलाही पोल आहे असं कुणी धरू नये. याचं एक कारण आहे की माझं आकलन महाराष्ट्रातल्या सामाजिक ग्राउंड वरती आधारित तयार झालेलं आहे आणि त्या सामाजिक आधारांवरती, निकषांवरती मराठवाड्याचा, विदर्भाचा, उत्तर महाराष्ट्राचा एक अंदाज माझ्याकडे आहे. त्यातून हे आकडे पुढे आलेले आहेत. दुसरा जो मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक दृष्ट्या एक चर्चा खूप दिवसांपासून होती आणि ते महाराष्ट्राचं सांस्कृतिक मन अनेक कारणांमुळे दुखवलं गेलेलं आहे. हा एक दुसरा मी वापरलेला यातला निकष होता. आणि तिसरा याच्याही पलीकडचा एक मुद्दा आहे आणि तो या दोन मुद्द्यांनाही क्रॉस करून जाणारा, तो म्हणजे महाराष्ट्राचं अर्थकारण बरंच खंगलेलं आहे आणि महाराष्ट्राचं अर्थकारण खंगल्यामुळे परिणाम हा झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये ऍक्च्युली आत्ता सत्तेत असणारा आघाडी आणि याच्या आधी 2.5 वर्षापूर्वी असणारी आघाडी या दोघांच्याही बद्दलचं एक निराशेचा, नाराजीचा सूर मतदारांमध्ये घर करून बसलेला आहे. या सरांचा आवाज, आय थिंक सरांशी कनेक्शन तुटलेलं आहे. डिस्ट्रेस चा मुद्दा त्यांनी मांडला की ग्रामीण भागामध्ये डिस्ट्रेस प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे, निराशा मोठ्या प्रमाणावर आहे आणि मग ती महाराष्ट्राच्या सगळ्याच भागात आणि दोनही सरकारांच्या विरोधात आहे. 19 आणि 24च्या दरम्यान जी सरकार होती ती. विद्याताई, 2 पोल आपल्याला महाविकास आघाडीच्या बाजूने जाताना दिसत आहेत, एक पोल आपल्याला महायुतीच्या बाजूने जाताना दिसतोय. अंतर खूप कमी आहे दोन्ही मधलं. आकडेवारीबद्दल तुमचं मत? आकडेवारी जवळपास मला ही आकडेवारी सारखीच वाटते, काही फारसा फरक नाही आहे त्याच्यामध्ये. 8-10 याचा आहे. परंतु मी असं म्हणेल की जो प्रचार चालू होता त्याच्यामध्ये सभांना जी होणारा रिस्पॉन्स जो मिळत होता तो शरद पवार साहेबांच्या सभांना असू दे, राहुल गांधींच्या असू दे किंवा उद्धवजी ठाकरेंच्या सभांना असू दे, लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगल्या प्रकारे होता आणि त्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडीला लोक उत्स्फूर्तपणे मतदान करतील. कारण शेतकरी वर्ग जास्ती शेतमालाच्या भावामुळे शेतकरी वर्ग खूप नाराज आहे आणि महागाई वाढल्यामुळे मला असं वाटतं महिला पण खूप नाराज आहेत. तीनही पोल मध्ये एक गोष्ट खूप तुम्ही जागा लढल्यात कमी शिवसेना उद्धव ठाकरेंपेक्षा, पण जवळपास तीनही पोल तुम्हाला आणि उद्धव ठाकरेंना जागा जवळपास सारख्या दाखवतात. म्हणजे तुमचा स्ट्राईक रेट चांगला राहणार आहे असं दिसतंय. स्ट्राईक रेट चांगलाच असेल आणि यांनी दाखवल्या त्या जागांपेक्षा मला वाटतं आम्हाला एक 10-15 जागा, 50च्या खाली तर आम्ही नसणार एवढं मला निश्चितच वाटतंय. कारण
चांगल्या प्रकारे लोकांचा रिस्पॉन्स होता. सचिनजी. नाही आता एक्झिट पोल च्या संदर्भामध्ये आता हे तर एक्झिट पोल नाही नाहीये, हे यांचे हा. अंदाज आहेत. त्यामुळे जनरली जे अंदाज आहेत पत्रकारांचे त्यापेक्षा जी आम्ही जे स्वतः कार्यकर्ते थोडासा आपल्याबद्दलच्या आशा वगैरे जास्त असू शकतात. त्यामुळे मी काही फार त्याच्याबद्दल जाणार नाही. परंतु मी जे स्वतः पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, मी नागपूरला गेलो, म्हणजे विदर्भामध्ये होतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतो, मुंबईमध्ये फिरताना पाहतोय, तर एक प्रकारचा पॉझिटिव्ह एज हा महाविकास आघाडीकडे होता. आणि मला वाटतं आज अजूनही आता मतदान चालू आहे, म्हणजे ते पूर्ण संपुष्टात आलेलं नाही. त्यामुळे हे जे काही आता दाखवतात याचा अर्थ महाविकास आघाडीकडे त्यांचाही लोकांचा कल थोड्याफार प्रमाणात महायुतीपेक्षा जास्त आहे असं त्यांचं मत आहे. परंतु तो फार मोठ्या प्रमाणात आहे असं आमचं मत आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं की एक्झिट पोल आताच्या पद्धतीने एक्झॅक्ट पोल जेव्हा येतील त्यावेळेला अधिक चांगल्या पद्धतीने विश्लेषण करता येईल. विनय सर, तुमच्याकडे मी शेवटला येते. त्याचं कारण असं आहे की 3 पैकी एकच पोल महायुतीकडे जाताना दिसतोय, पण आकड्यांचा फरक अगदी थोडा आहे. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेमध्ये महायुतीची परिस्थिती खूप चांगली झालेली असं म्हणायला सुद्धा वाव आहे. निश्चितपणाने एकतर असे की महायुतीचा जो समर्थक वर्ग आहे त्यांना लोकसभेचा निकाल त्यांच्या अपेक्षेपेक्षा स्वाभाविकरित्या खूपच कमी अशा प्रकारचा आला. आणि त्यामुळे त्या वर्गामध्ये ही जाणीव खूप आहे की आपलं मागच्या वेळी चुकलं आणि आपल्याला त्याही भरपाई केली पाहिजे. आणि त्यामुळे खूप मोठ्या संख्येने महायुतीचा समर्थक वर्ग यावेळी मैदानात उतरला. त्यामुळे मतदानाचं प्रमाण वाढलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणाने महायुतीचं सरकार येणार आहे. चांगल्या व्यवस्थित मेजॉरिटीनी बहुमतानी ते येणार आहे. एक गोष्ट नक्की, तुम्ही किती सर्व्हे करा आणि किती वेगवेगळ्या प्रकारच्या विश्लेषकांची मतं घ्या, सगळ्यांविषयी आदर बाळगून मी हे म्हणेन की त्या सगळ्यांना एका गोष्टीचं मला असं वाटतं की मतैक्य आहे एका मुद्द्याबाबत, ते म्हणजे भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातला सर्वाधिक मोठा पक्ष ठरणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या एक प्रकारे पुढारपणाखाली मुख्यमंत्री कोण होतो या सत्तेच्या जागा तुमच्याकडे राहतील निश्चितपणे. आणि त्यामुळे महायुतीला जनादेश मिळून आम्ही अतिशय कम्फर्टेबल मेजॉरिटीने निश्चितपणे सत्तेत येतो. नीलमताईंकडे जाऊयात. नीलमताई, मला वाटतं चर्चाही तुम्ही सगळी ऐकलेली आहे, आकडेही तुम्ही ऐकलेले आहेत. तुमचं अनालिसिस. एक तर पहिला प्रश्न म्हणजे पहिलं माझं निरीक्षण असं आहे की लोकसभा निवडणुकीच्या पेक्षा विधानसभा निवडणुकीच्या मध्ये मतदारांची संख्या वाढलेली दिसते आहे. हे दुपारीच आम्हाला मतदानाच्या वेळेलाच लक्षात आलं होतं. परंतु जी आकडेवारी वाढलेली दिसते त्याला दुजोरा आज आता अंतिम आकडेवारी समोर आल्यावरती दिसतोय. आता ही आधीची आकडेवारी नक्की कुणाला फायदेशीर आहे किंवा नाही हे चित्र स्पष्ट होईल. पण एक अगदी महत्वाचं दुसरं निरीक्षण आहे ते म्हणजे 10 ते 15 जागांचा फरक म्हटल्यावरती काही लोक हरले तरी जिंकल्यासारखे असणार आहेत आणि जिंकले तरी हरल्यासारखी परिस्थिती होऊ शकते, अशी थोडीशी आकडे जर का पाहिले असते तर चित्र दिसतं. परंतु अभय देशपांडे यांचा जो पोल आहे तो एक सोडला तर बाकीच्या याच्यामध्ये महाविकास आघाडीला अधिक जागा दिसत आहेत. परंतु मला स्वतःला असं वाटतं, मी आशावादी यासाठी आहे की ज्या प्रकारचा उत्साह आणि प्रतिसाद गेले 1-1.5 महिना आम्ही अनुभवतो आहोत त्यामध्ये सामान्य महिला मतदार मोठ्या प्रमाणात उतरलेले आहेत हे आपल्याला चित्र दिसतंय. आणि स्त्रिया अनेक वर्षापासून आमची जी विचारणा आम्हाला होत होती की महिलांची व्होट बँक का होत नाही, म्हणजे जशी एका जातीच्या नुसार असते व्होट बँक तशा पद्धतीने व्होट बँक का होत नाही. परंतु 2014 पासून आम्ही हळूहळू पाहतोय की महिलांच्या संदर्भात निर्धुर चुली असतील, बचत गटांचे विषय असतील, स्त्रियांच्यासाठी झालेले पॉक्सो सारखे कायदे असतील आणि आता लाडकी बहीण योजना, याच्यामधून एनडीए आणि भाजप शिवसेनेच्या सरकारने स्त्रियांच्या अपेक्षा ओळखून जे काही करायला सुरुवात केली आहे त्याला नक्की जनता प्रतिसाद देईल आणि त्यानुसार आम्हाला यश मिळेल याबद्दल मनामध्ये खूप उत्साह आणि उमेद आहे. आणि त्यामुळे खरं सांगायचं तर माझ्या मनावर हे 2 पोल जे आले, मिलिंद बल्लाळ आणि प्रकाश पवार, त्यांच्या अभ्यासाबद्दल मला आदर आहे, परंतु अभयबद्दलही आदरच आहे. परंतु यांच्या 2 पोलनी माझ्या मनावर काहीच परिणाम झालेला नाहीये, कारण हा एक्झिट पोल आहे. प्रत्यक्षातल्या पोलमध्ये तुम्हाला 100% महायुतीचं निर्विवाद बहुमत झालेलं दिसेल अशी मला खात्री अनुभवाच्या आधारे वाटते. बरं, तुम्ही महिलांमध्ये खूप काम करता त्यामुळे तुमचा जो एक मुद्दा आहे तो मला खूप महत्वाचा वाटतो.
की महिला वोटर कन्सॉलिडेट करण्याचा, एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये प्रकर्षानं झाला. त्याचा बेस प्रामुख्यानं लाडकी बहीण योजना ही राहिली आणि त्याचा खूप मोठा फायदा महायुतीला होईल असा तुम्हाला विश्वास आहे. अर्थातच आकडे आपल्याला हे स्पष्ट करतीलच की महिला वोटर किती एकत्रित झाल्यात आणि त्यांनी कुणाच्या बाजूने कौल दिलेला आहे. संजय तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीनं आता आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. संजयजी, खूप खूप स्वागत आपलं. आणि जर आकडे तुम्ही ऐकले असतील तर त्या आकड्यांबद्दलचं तुमचं विश्लेषण. नाही, माझं विश्लेषण हे दोन प्रकारे मी करू इच्छितो. एक तर लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकीमधला फरक हा आपल्याला स्पष्ट दिसत होता. आज सकाळपासून जेव्हा आम्ही फिरत होतो, लोकसभेला जे वातावरण होतं ते नक्कीच तसं दिसत नव्हतं आज. आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवाराला जो प्रतिसाद मिळत होता तो एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत होता. दुसरा मुद्दा असा होता की लोकसभेचं जर आपण विश्लेषण कराल तर 122 ठिकाणी महायुती पुढे होती आणि 159 ठिकाणी महाविकास आघाडी पुढे होती. आणि त्यातला जो वोट शेअरचा जो डिफरन्स होता तो मला वाटतं काहीतरी 1% किंवा 1% कमी होता. तर आताचं जे वातावरण तुम्ही बघितलं किंवा या 4-5 महिन्यामध्ये लोकसभा निवडणुका झाल्यानंतर जे महायुतीने काम केलं आणि ज्या करेक्टिव्ह ॲक्शन्स घ्यायचं काम आमच्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी केलं, त्याचा परिणाम असा आहे की आम्हाला असं वाटतं की 160 महायुती सहज क्रॉस करेल, कदाचित त्याच्या पुढेही जाऊ शकतं. दुसरा मुद्दा असा आहे की महाविकास आघाडी जी 169 किंवा 165 पर्यंत होती ती आता या ज्या पत्रकारांच्या ज्या अनालिसिस आहेत त्याच्याप्रमाणे 135 आणि 140च्या आसपास जाते आहे. आणि महायुती जी 122 होती ती कुठेतरी 135-140च्या आसपास हे नंबर्स येत आहेत. याचा अर्थ की जो स्विंग आहे तो क्लिअरली महायुतीच्या बाजूने आहे आणि महाविकास आघाडी ही कुठेतरी डाऊनवर्ड ट्रेंड दिसतोय. त्याचा परिणाम हा नक्कीच फायनल जेव्हा आपल्या 23 तारखेला जे रिझल्ट येतील त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बर, अभय सर, खूप थिन डिफरन्स आहे आकड्यांमध्ये. राजकारणामध्ये जेव्हा कोणत्याही भूमिका घेतल्या जातात त्यावेळेस दोन एक्सप्लेनेशन प्रामुख्याने दिली जातात. एक असतं विकास आणि दुसरं असतं राजकीय स्थैर्य. जर या आकड्यांमधला अगदी बारीक फरक लक्षात घेतला तर महाराष्ट्राला स्थिर सरकार हे आकडे आणि दोन्ही बाजूला 3-3 पक्ष आणि त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका बघितल्यावर मिळण्याची कितपत शक्यता आहे? त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाताना मी एक आपला डिस्क्लेमर जो असतो तो देतो. तो म्हणजे बहुमत कोणाला मिळेल हे आपण सांगतोय त्यांचंच सरकार येईल ह्याचं सांगण्याचे काही, कारण 2019ला जे काही घडलंय ते एकाचं बहुमत आणि दुसऱ्याचं सरकार असे प्रकार यावेळेस घडणारच नाहीत असं नाही. त्याच्यामुळे बहुमत कोणाला मिळते तिथपर्यंतच थांबलेलं बरं. दुसरा प्रश्न असा आहे की आता साधारणतः ज्याच्या सहस्त्रबुद्धे सरांनी उल्लेख केला की या सगळ्या अंदाजामध्ये भाजपा क्रमांक 1चा पक्ष राहील आणि या दोन्ही आघाड्यांमध्ये 6व्या क्रमांकावर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राहील असा एक सर्वांचा कल त्याच्यामध्ये दिसतोय. दुसरं असं आहे की या आघाड्यांमध्ये जो फरक आहे आत्ताचा तो फार मोठा नाही आहे. म्हणजे आता जर आपण गृहीत धरलं त्याचे मिनिमम फिगर जर आपण गृहीत धरल्या तर 10 जागा इकडनं तिकडे गेल्या तरी तो फरक पडू शकतो. आणि काठावरचं बहुमत सरकार येताना असतं. मागच्या 5 वर्षामध्ये पक्षाफुटी आपण पाहिलेल्या आहेत, त्या पुढच्या 5 वर्षामध्ये निश्चितपणे बघायला मिळतील. मी ते याच्यासाठी सांगतोय की जी शिवसेना, जी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येणार नाही ती एकत्र ठेवणं त्यांच्या नेत्यांना अवघड जाणार आहे. दोन्हीपैकी कुठलीही असू शकते ती. विरोधी प्रवक्त्यांची संख्या किती वाढवताय तुम्ही, अडचण करताय माझी. त्याच्यामुळे तो एक आपण शक्यता लक्षात घेतली पाहिजे. अनेकदा आता हे सरकार ज्यावेळेस आलं, आपण महायुतीचं सरकार बघू, त्यावेळेस आल्यानंतर त्या सरकारकडे स्पष्ट बहुमत असतानाही परत आणखी 1 वर्षानंतर पुन्हा 40चं बहुमत वाढलं. म्हणजे बहुमतच, काठावरचं बहुमत जरी असलं, नरसिंह रावचं सरकार काठावरच्या बहुमताचं सरकार 5 वर्ष राहिलं, परंतु बहुमत असलेलंही सरकार फुटीमुळे पडतं. त्याच्यामुळे स्थैर्यावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. ह्याच्या घेण्याचं कारण काय, हे एका विचारधारेचे पक्ष हे दोन्ही आघाड्यांमध्ये नाही आहेत, त्यात फरक आहे. त्याच्यामुळे निर्णय घेताना
प्रत्येक वेळेस ज्याचा विलासराव देशमुख आघाडीचं सरकार चालवताना उल्लेख करायचे, विशेषतः त्यांचं पहिलं सरकार जे डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर होतं, ते म्हणायचे की मला प्रत्येक निर्णय घेताना आधी डावीकडे बघा, मग उजवीकडे बघा आणि मग एक पाऊल पुढे टाका. या पद्धतीने सरकार चालवावं लागायचं. आणि अनेकदा असा अनुभव आहे की अशा काठावरची बहुमत असलेली सरकार अधिक चांगली चालतात. ओ विनय सर, मग प्रश्न असा आहे की जर ही परिस्थिती असेल तर मग पॉलिटिकल रिअलाइनमेंटची चर्चा जी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे ती आणखीन गडद होईल. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या सोबत असलेले दोन हे तुमच्या सोबत राहणार का? रिअलाइनमेंट बद्दल कोणी प्रेडिक्ट करू नये महाराष्ट्राच्या संदर्भात होऊ शकतं. कदाचित. पण मी त्यातले जे 2 ठोकताळे आहेत ते मी निदर्शनाला आणून देऊ इच्छितो. एक राजकारणाचा विद्यार्थी या नात्याने. ओके. पहिला ठोकताळा असा की जिथे जिथे पक्षाची सूत्र एका घराण्याकडे असतात तिथे तिथे फूट अटळ आहे. हे तुम्ही सगळे पक्ष बघा. म्हणजे चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष म्हणजे पूर्वीचा बघा, त्यानंतर त्यांचे जे रेड्डी आहेत त्यांचा पक्ष बघा, द्रविड मुनेत्र कळघम बघा, सगळ्या जिथे जिथे घराणं आहे तिथे पक्ष फूट अटळ आहे. हे तुम्ही लिहून ठेवा. आणि विचारधारेवर आधारित पक्ष सामान्यतः फुटत नाहीत. त्यामुळे हा पहिला भाग. दुसरा भाग असा की या सगळ्या राजकीय अलाइनमेंटच्या संदर्भात त्यातल्या त्यात वैचारिक साधर्म्य कुठे आहे? भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना यामध्ये आहे. तिकडे काय आहे महाविकास आघाडीकडे? तिकडे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आहेत की नाही, त्यांचंही फाटलंच होतं ना याच मुद्द्यावर की सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायचं का नाही व्हायचं या विषयावर. शरद पवार साहेब तिथून वेगळे का झाले? त्यांचं वेगळी विचारधारा होती असं निदान त्यांनी त्यावेळी दावा केला. मग नंतर त्यांनी तेच केलं. किती वर्ष एकत्र नंतर संसार त्यांनी केला? त्याला काही अर्थ नाही हो. मनोमिलन झालेलं नाहीये कारण विचारधाराच नाहीये काही. हा प्रश्न आहे. त्यांचा विचारधारा एकच आहे की माझ्यानंतर माझ्या मुलीला अध्यक्ष करायचं. सर मग विचारधारा एकच असलेले शिवसेना आणि भाजप कुठे एकत्र राहिले? पण एक पक्ष तर आमच्या बरोबर आहे ना, ज्यांनी आमची वैचारिक साथ संगत सोडून वेगळा पाठ मांडला त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार. पण वैचारिक साथ संगत असल्यामुळे शेअर बाजारात जसं करेक्शन येतं तसं राजकारणामधलं करेक्शन एकनाथ शिंदे असं होतं की एकदा तुम्ही हे म्हटलं की मग 2019 ची पहाट आठवावीच लागते. त्याला कसं नाकारायचं? तो एक अपवादात्मक परिस्थिती होती. त्याला तो काही नियम नव्हता आणि त्यामुळेच ते सरकार अक्षरशः 1-2 दिवसाचं. कविता नियम पण हेच ठरवणार आणि काय योग्य काय अयोग्य हेच ठरवत आलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं असं आहे की आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून. आणि त्यामुळे हे जे सगळ्या फुटी झाल्या, त्यांनी सांगितलं की देशपातळीवरती छोटे पक्ष टिकत नाहीत. आज हीच परिस्थिती आहे लोकशाहीमध्ये की प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संकटात आलंय या 10 वर्षामध्ये. आणि त्याच्या मागे म्हणजे ही ज्या फुटी होतात वगैरे सगळं सांगितलं जातं त्याच्या मागे संपूर्ण एक कॉमन कारण, जे जनरल कारण आहे ते भारतीय जनता पक्षाचं इंजिनिअरिंग आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून जेव्हा त्यांना 2019 ते 2022 संधी होती त्यांना ते सहन होत नव्हतं. 21 पर्यंतची संधी होती त्यांनी पक्ष फोडलेत ते. त्यामुळे फार वैचारिक पातळीवरती एकनाथ शिंदेजी त्यांच्या बाजूला येऊन बसले. बरं चांगली गोष्ट आहे, एक वाक्यता झाली म्हणजे आणि एका विचारानं बसले. आणि मग नंतर टुणकन मध्येच येऊन अजित पवार घुसले आणि त्याच्यात त्यांची वैचारिक जे काही एकमत होतं ते अधिक फळाला आलं. असं जर त्यांचं म्हणणं असेल तर चांगली गोष्ट आहे. आपण निवडणुकीला समोर चाललेलो आहोत, जनता ठरवते. मगाशी मला म्हणालात की ते घराणेशाही असल्यावर पक्ष फुटतात म्हणून. आता काय फुटायचं राहिलंय महाराष्ट्रात? म्हणजे काय आहे भाजपच्या अजेंड्यावर पुढे आता? मुळात तुम्ही हा जो आरोप करता की मी आम्ही नाही पक्ष केला, सर, फोडले, तुम्ही म्हटलंत मगाशी. नाही, पक्ष का फुटले हे त्यांना विचारा ना तुम्ही. असं आहे, अजित पवार साहेबांना एक आकांक्षा होती. शरद पवार साहेबांनी जर असं म्हटलं असतं की माझ्यानंतर अजित पवार अध्यक्ष होणार आहेत तर कदाचित ते फुटले नसते. जर उद्धव ठाकरे साहेबांनी असं म्हटलं असतं की एकतर ते शिवसेनेची जी प्रथा परंपरा होती, एकही ठाकरे घराण्यातला कोणी निवडणूक लढवला नव्हता, परंतु त्यांचे जे आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा चला ठीक आहे एका नियमाला अपवाद केला. नंतर एकाही ठाकरे घराण्यातल्या कोणत्याही माणसाने कधी सत्तेची पायरी चढण्याचा विचार केला नव्हता. उद्धव ठाकरेंनी तो केला. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि तत्सम मंडळींना असं वाटू लागलं की बा आता उद्धवजी आहेत, मग आदित्यनंतर त्याचा मुलगा, म्हणजे हे चालूच राहील, मग माझा नंबर कधी लागणार, असाही विचार जर एखाद्याच्या मनात आला असेल तर तो फार चुकीचा आहे असं मला वाटतं. नाही, त्याच्यामध्ये फक्त एकच शब्द सांगितले जातात आणि हा विचार त्यांच्या मनामध्ये टाकणाऱ्या ज्या काही यंत्रणा होत्या राष्ट्रीय की एन्फोर्समेंट डायरेक्टरेटच्या, सीबीआयच्या सगळ्या त्या यंत्रणांची देखील वैचारिक जो काय आधार आहे तो देखील घडवण्याचं काम हे मोदी सरकारनं केलेलं आहे. त्यामुळे ते त्यांच्या माध्यमातून असे विचार घडवले जातात.
की तुम्ही तुमच्यामध्ये अशा अशा महत्वाकांक्षा आहेत त्या सुप्त असतील, कुठे लपलेल्या असतील, ते जागृत केल्या जातात आणि मग बाहेर काढल्या जातात. विद्याताई, एक तर कुठलीही विचारधारा नसलेला पक्ष म्हणजे भाजप आहे. भाजपला एक ढोंगी हिंदुत्व एक बाबरी मस्जिदीपासून मिळालेलं आपण सगळ्यांनी बघितले आणि त्याच्यानंतर ते सत्तेत आले. पहिले 2 वर्ष होते ते, नंतर ते सत्तेत आले. त्याच्यानंतर आपण जर ते घराणेशाही विषयी बोलतायत तर घराणेशाही त्यांच्याकडे पण आहे, नाही असं नाही. अनेक नेत्यांची मुलं आणि मुली राजकारणामध्ये आहेत. आता घराणेशाही लोकांनी ॲक्सेप्ट केलेली आहे असं मला म्हणायचं आहे. दुसरं म्हणजे इथे फोडणारे कोण आहेत तर ही यंत्रणा आहे. म्हणजे ज्या काय ईडी असेल किंवा CBI असेल, इन्कम टॅक्सच्या धाडी असतील. अगदी अजितदादांचं उदाहरण बघितलं तर मागच्या दिवाळीत इन्कम टॅक्सच्या धाडींनी त्यांच्या बहिणींच्या घरावर 6-6 दिवस धाडी घातल्या होत्या. त्याच्यानंतरही अजितदादा बदले नाही. तेव्हा त्यांनी नंतर पुन्हा एकदा की आज तू आला नाहीस तर उद्या तुला जेलमध्ये टाकेल इथपर्यंत झाले. हसन मुश्रीफ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सगळ्यांना याच धाक दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे पक्ष ईडी आणि इन्कम टॅक्सच्या धाडींनी फोडले. जेव्हा मोदी आणि अमित शहानी हे ठरवलं की तुम्हाला कुठले कुठले पक्ष फोडून पाहिजेत आणि ते सगळ्यांना म्हणजे अगदी प्रताप सरनाईकांपासून आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर सगळ्यांना ईडीचा धाक दाखवूनच त्यांनी तिकडे घेतलेलं आहे. हे काही यांचं कर्तृत्व नाहीये असं मला वाटतं. नीलमताई, जर तुमच्यापर्यंत सगळी चर्चा माझ्या मते पोहोचलेलीच असेल, मग प्रश्न असा उपस्थित होतो, जर पॉलिटिकल रिअलाइनमेंटची वेळ आलीच महाराष्ट्रामध्ये तर शिवसेना शिंदे गटाची भूमिका नेमकी काय असेल? कारण तशी जर वेळ आली तर सगळ्यात महत्वाची भूमिका कदाचित अजित पवारांची राहू शकते. अजितदादांची भूमिका काय राहू शकते याच्याबद्दल मला असं खात्री आहे की ते आमच्याच सोबत महायुतीच्या सोबत राहणार याबद्दल माझ्या मनात काही शंका नाहीये. याचं कारण असं की वेगवेगळ्या प्रकारने आता निवडणुकीच्या मध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. एक भाग जो आहे तो. दुसरं मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणतात की अशी शक्यता आहे की रिअलाइनमेंट होऊ शकेल, तर मला असं वाटतं की सगळंच बोलाचा भात आणि बोलाची कढी चाललेली आहे. आपल्याला अजून या एक्झिट पोल आहे, प्रत्यक्षामध्ये काय घडेल ते जर का आपण पाहिलं तर मी मगाशीच म्हटलेलं आहे की आम्हाला खात्री आहे की महायुती आमची एकत्र अभेद्य राहील आणि आम्हाला चांगलं बहुमत मिळेल. प्रश्न असा हायपोथेटिकल म्हणजे आपण अशक्यता म्हणून चर्चा करतोय वैचारिक स्वरूपाची की कोण कोणाबरोबर जाऊ शकतं. तर माझी 2 निरीक्षण आहे. विद्यार्थी दशेपासून मी या निवडणुका पाहते, तुमच्यापैकी अनेक जणांनी त्या पाहिलेल्या आहेत, 5-5, 6-6 निवडणुका. पण एक मला असं दिसतंय की समाजामधले जे घटक आहेत ते घटक अगदी आपल्यासह एकतर गेल्या 5-6 वर्षामध्ये ताबडतोबीच्या घटना घडणं आणि त्याचा धक्का याची आपल्याला सवय झालेली आहे. एक. दुसरं, कुणाची थांबायची तयारी नाहीये. वर्षानुवर्ष आता हे जे घडलं महाराष्ट्रामध्ये ते घडायला हवं होतं का नव्हतं याची चर्चा वैचारिक करण्यात काही अर्थ नाही, कारण ते घडून गेलेलं आहे. पण मूळ असा मुद्दा आहे की आमच्या एकूणच राजकीय पक्षांना कुठल्याही, मी आता असं म्हणते पुढे जाऊन, साधारणपणे वैचारिक मतभेद वगैरे हे गोष्ट स्वीकारायची मानसिकताच नाहीये. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की जो कोणी वैचारिक मतभेद करतो त्याला एकच मार्ग असतो की बाहेरचा रस्ता दाखवला जाणं. आणि बोलतात सरळ उघडपणाने अनेक प्रवक्ते अनेक पक्षांचे की जर का मतभेद आमच्या पक्षात दाखवले तर कपडे अंगावर शिल्लक राहिले नसते. म्हणजे हा जर का प्रकार आहे आणि म्हणून या निमित्ताने हे पण विषय तयार झालेले आहेत की वैचारिक सुद्धा मुद्दे असतात, काही वेळेला फोडले जातात, त्यावेळेला ईडी किंवा अशा पद्धतीच्याही गोष्टी असतील. मला साधं असं वाटतं की काही जणांना ईडीचा धोका वाटला असेल, पण 40-40 आमदार ज्या वेळेला जातात त्याला प्रत्येकाचंच काहीतरी ईडीचं किंवा सीबीआयचं असतं अशातला भाग नाहीये. अनेक आमदार असे आहेत की ज्यांना मनापासून असं वाटत होतं आपली कामं होत नाहीयेत. आणखीन मोदी साहेब आणि भाजप हे 3 जे मुद्दे आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेच्या संदर्भातले जे होते की 317व कलम, राम मंदिराचा प्रश्न, आणखीन तलाक पीडित महिलांच्या संदर्भातले प्रश्न असतील. थोडक्यामध्ये राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व या संदर्भामध्ये राष्ट्रीयतेच्या भूमिकेवरती मोदी साहेबांबरोबर जे गेलेले आहेत ते मला तर असं वाटत नाही की या छोट्या मोठ्या गोष्टींनी फार डगमगून जाणार वाटतं की तुम्ही जेव्हापासून शिवसेनेमधनं बाहेर पडलात, तुम्ही नंतर आलात त्यांच्या आले तेव्हापासून विचार आणि वैचारिकता याच मुद्द्यावर आलात आणि आता तुम्ही म्हणताय की वैचारिक मतभेदांना जागा नाहीये म्हणून. काहीसं आश्चर्याचं आणि थोडंसं विरोधाभासी मला हे वक्तव्य वाटतं. त्याच्या संदर्भात मी आणखीन जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे येते, पण त्या अगोदर 2 आणखीन पोल आपल्याकडे येत आहेत. मॅट्रिक्सचा पोल येतोय आणि पीपल्स पल्सचा एक पोल आपल्याकडे येतोय. त्याचे आकडे काय सांगतात ते बघूयात. वेगवेगळ्या संस्थांचे आकडे समोर यायला सुरुवात झालेली आहे. 288 जागांसाठी
कुणाला किती जागा मिळू शकतात महाराष्ट्रामध्ये, महाविकास आघाडीला एज मिळू शकतं की महायुतीला एज मिळू शकतं, या संदर्भातले अनेक आकडे समोर येतात. आपल्या पॅनलमध्ये जे 3 तज्ज्ञ बसलेले आहेत त्यांनी आपापले जे आकडे दिले त्यानुसार 2 आकड्यांनुसार 3 पोल आपल्याकडे आले, 2 नुसार महाविकास आघाडीला एज मिळू शकतं तर एका पोलनुसार महायुतीला एज मिळू शकतं. अर्थात दोन्ही मधला फरक खूपच थोडा आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये ज्यांना बहुमत मिळेल त्यांचंच सरकार येणार की पुन्हा एकदा पुढची 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकल अदलाबदली आपल्याला पाहायला मिळणार, ही चर्चा मात्र निश्चित दिसतीये. मिलिंद बल्लाळ सरांचं मत याबाबत जाणून घेऊया. ते ठाण्यामधले आहेत, जितक्या जवळून त्यांनी या सगळ्या हालचाली बघितलेल्या आहेत तितक्या कोणी नाही पाहिल्यात. नाही, मला एक इथे मुद्दाम नमूद करायचं आहे. आपण सारखा तो शब्द वापरतोय की पुन्हा रिअलाइनमेंट करण्याची गरज आहे. नाही होणार का, होणार का किंवा होण्याची शक्यता आहे. जे काही शक्यता असेल आणि रिअलाइनमेंट खरोखरच होणार असेल तर आतापर्यंत ज्या रिअलाइनमेंट झाल्या तर मतदान ऍक्च्युअली मतदार जे मतदान करतात, ज्या पक्षाला मतदान करतात आणि तो पक्ष मग कुठे जातो किंवा त्यांचा आमदार कुठे जातो ह्याच्यावर कुणाचाच काही कंट्रोल नाही आणि आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशनल तशी काही त्याला रिकॉल करायची वगैरे प्रोव्हिजन नाहीये. परंतु आता जर तुम्हाला स्थिर सरकार जसं आपण म्हणतो, परंतु एक सोशल स्टॅबिलिटी सुद्धा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जर द्यायची असेल तर कुठेतरी एक मॉरॅलिटी, नैतिकता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आजचं राजकारण करणार आहे की नाही. वैचारिक मतभेदाला जागा नाहीये. परंतु आता मी बरेच दिवसांनी या प्रचारात मी बघतोय की आज बरेच दिवसांनी इथे पॉलिटिकल लीडर्स आहेत जे खूप वैचारिक बोलतायत, परंतु प्रचार सभा वैचारिक झाल्याच नाहीत. त्याच्यामुळे मतदारांना अजूनही असं वाटतं की हे सगळं केवळ सत्तेसाठी आहे, डेव्हलपमेंट वगैरे असं तोंडी लावण्यासाठी असतं. बाकी आरोप प्रत्यारोप ह्याच्या पलीकडे आपलं महाराष्ट्रातलं राजकारण जात नाहीये. आणि रिअलाइनमेंटचा जो विषय असेल तर रिअलाइनमेंट करताना सर्वसामान्यपणे रिअलाइनमेंट लोकांच्या भावना लक्षात घेऊनच व्हायला पाहिजे. फार धक्कादायक रिअलाइनमेंट्स करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. हे हिताचं नाहीये, पण तसा विचार राजकीय पक्ष करतात का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे.